सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगाम 2025 या संदर्भामध्ये अपडेट पाहणार आहोत। शेतकरी बंधू भगिनींनो, पहिल्या टप्प्यामध्ये 1219 कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आली। यामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे पीक विमा कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहे आणि ज्यांचे पीक विमा फॉर्म अप्रूव्ह झालेले त्या शेतकरी बांधवांना ही रक्कम वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, शासनातर्फे काही जिल्ह्यामध्ये 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 4 कोटी अशी अल्प रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आणि सर्वात जास्त म्हणजे नांदेड असो, अहिल्यानगर असो, हिंगोली असो, परभणी असो, या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम मंजूर करण्यात आली आहे। 1219 कोटीपैकी 930 कोटी ह्या जिल्ह्यामध्ये रक्कम म्हणजे 80% रक्कम ह्या जिल्ह्यामध्ये वितरण करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। या संदर्भामध्ये आपण आता पुढे शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पीक विमा रक्कम ही नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली आहे। 813 कोटी रुपये नांदेडसाठी मंजूर करण्यात आले आहे। यामध्ये 809 कोटी रुपये ही फक्त सोयाबीन या पिकासाठी मंजूर करण्यात आली आहे। आता यामध्ये आपण तालुक्यावाईज बघू। उमरी तालुका 30 कोटी 4 लाख रुपये, यामध्ये बघा हेक्टरी 23,571 रुपये। हदगाव 114 कोटी 3 लाख रुपये, यामध्ये हेक्टरी बघा 21,680 रुपये। नांदेड 24 कोटी 45 लाख रुपये यामध्ये दाखवण्यात आले। मुखेड नायगाव 50 कोटी 47 लाख रुपये, यामध्ये हेक्टरी बघा 14,863 रुपये। मुखेड याच्यामध्ये बघा हेक्टरी 18,709 रुपये। मुदखेड 23 कोटी 27 लाख रुपये, यामध्ये बघा 18,933 रुपये हेक्टरी। माहूरमध्ये 00 दाखवत आहे। बिलोली 75.8 लाख रुपये, याच्यामध्ये हेक्टरी बघा 24,383 रुपये। यामध्ये सर्वात जास्त देगलूर तालुक्यासाठी पीक विमा रक्कम मंजूर करण्यात आले। यामध्ये बघा 118 कोटी 52 लाख रुपये, यामध्ये सर्वात जास्त हेक्टरी 30,628 रुपये ही रक्कम मंजूर करण्यात आली। ह्याच्यामध्ये भोकर 27 कोटी 65 लाख, यामध्ये बघा हेक्टरी 12,178 रुपये। अर्धापूर तालुक्यासाठी 33 कोटी 38 लाख रुपये, यामध्ये हेक्टरी 25,212 रुपये। किनवट 18 कोटी 14 लाख रुपये, 9,319 रुपये किनवट तालुक्यासाठी मंजूर करण्यात आले हेक्टरी। कंधार 52 कोटी 53 लाख, 11,869 रुपये हेक्टरी मंजूर करण्यात आले। धर्माबाद 24 कोटी 61 लाख रुपये, यामध्ये हेक्टरी बघा 15,310 रुपये। हिमायतनगर याच्यामध्ये हे रक्कम दाखवण्यात आली, हेक्टरी बघा 24,752 रुपये। लोहा 75 कोटी 95 लाख रुपये, यामध्ये बघा 16,169 रुपये हेक्टरी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, सोयाबीन पिकापाठोपाठ नांदेड जिल्ह्यामध्ये 10 तालुक्यासाठी उडीदेचा पीक विमा मंजूर झालेला आहे। यामध्ये बघा उमरी तालुक्यासाठी 26,35,000 रुपये, यामध्ये हेक्टरी बघा 13,466 रुपये। नांदेड तालुक्यासाठी 92,000 रुपये, हेक्टरी बघा 5,964 रुपये। मुखेड तालुक्यासाठी 1,30,000 रुपये, यामध्ये हेक्टरी बघा 83 रुपये। बिलोली तालुक्यामध्ये 10,69,000 रुपये, यामध्ये हेक्टरी बघा 7,945 रुपये। देगलूर तालुक्यासाठी 28,88,000 रुपये, हेक्टरी 4,045। कंधारमध्ये बघा 14,61,000 रुपये, यामध्ये बघा हेक्टरी 5,255 रुपये। किनवटसाठी 12,35,000 रुपये, यामध्ये हेक्टरी बघा 4,135 रुपये। अर्धापूरसाठी 2,000 रुपये 2,159 रुपये, यामध्ये हदगावसाठी 7 लाख रुपये, तो हेक्टरी बघा 8,266 रुपये। धर्माबाद तालुक्यासाठी
28,000 रुपये, हेक्टरी बघा 10,647 रुपये एवढी पीक विमा रक्कम ही उडीदासाठी नांदेड जिल्ह्यासाठी 10 तालुक्यासाठी मंजूर झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये उडीद पाठोपाठ ह्या 5 तालुक्यामध्ये मुगालाही पीक विमा मंजूर झालेला आहे। यामध्ये नांदेड तालुक्यासाठी 1,57,000 रुपये, यामध्ये हेक्टरी बघा 3,025 रुपये, मुखेडसाठी 78,75,000 रुपये, हेक्टरी 3,111 रुपये, कंधार तालुक्यासाठी रक्कम मोठी आहे 1,14,00,000 रुपये, ह्यामध्ये हेक्टरी बघा 7,760 रुपये, अर्धापूर तालुक्यासाठी 1,97,000 रुपये, 3,751 रुपये हेक्टरी, नायगाव तालुक्यासाठी 18,05,000 रुपये, याच्यामध्ये बघा हेक्टरी 9,738 रुपये हेक्टरी एवढा पीक विमा मंजूर झालेला आहे। त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यासाठी 98,70,00,000 रुपयाचा विमा शासनाने मंजूर केले। यामध्ये शेनगाव तालुक्यासाठी 2,22,78,042 रुपये, वसमत तालुक्यासाठी 54,20,10,749 रुपये, हिंगोली तालुक्यासाठी 2,95,17,070 रुपये, औंढा नागनासाठी 25,82,18,372 रुपये, कळमनुरीसाठी 10,75,83,447 रुपये एवढा पीक विमा ह्या जिल्ह्यातील तालुक्यासाठी मंजूर झालेला आहे। बंधू भगिनींनो, याचप्रमाणे सोयाबीन या पिकासाठी जामखेड तालुक्यामध्ये 11,65,74,500 रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली। यामध्ये उडीद या पिकासाठी 6,05,87,236 रुपयाची उडीदसाठी अमाऊंट मंजूर करण्यात आले। यामध्ये कर्जत तालुक्यासाठी 89,398 रुपये एवढी मूग या पिकासाठी ही मंजूर करण्यात आलेली आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, याचप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुक्यासाठी 5,12,90,453 रुपये मंजूर करण्यात आले। पालम तालुक्यासाठी 9,29,29,887 रुपये, शेलू तालुक्यासाठी 73,94,552 रुपये, मानवत तालुक्यासाठी 11,75,96,55 रुपये, जिंतूर तालुक्यासाठी 4,54,04,861 रुपये आणि पाथरी तालुक्यासाठी 6,23,38,767 रुपये एवढी रक्कम ह्या वरील तालुक्यासाठी सोयाबीन या पिकासाठी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आता पुढील जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन अमाऊंट दाखवण्यास सुरुवात झाली आहे। याच्यामध्ये आता आपण पाहू बुलढाणा जिल्हा 5,64,00,000 रुपये, सांगली 1,27,00,000 रुपये, याच्यामध्ये बघा पुणे दाखवले, रत्नागिरी दाखवले, नागपूर 1,95,00,000 रुपये, वाशिम 1,09,00,000 रुपये, रायगड, सिंधुदुर्ग ही धानासाठी ही जिल्हे घेण्यात आलेले कोकणामधील। यामध्ये भंडारा 4,33,00,000 रुपये, अकोला 1,58,00,000 रुपये, धुळे 1,03,00,000 रुपये, अमरावती 2,05,00,000 रुपये, याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर दाखवले, गडचिरोली 2,24,00,000 रुपये, जालना 2,09,00,000 रुपये, कोल्हापूर दाखवण्यात नंदुरबार 2,09,00,000 रुपये एवढा पीक विमा ह्या पुढील जिल्ह्याला मंजूर झालेला आहे। शेतकरी बंधू म्हणून आता याच्यामध्ये धाराशिव असो, बीड असो, लातूर असो आणि बरेच अजून काही जिल्हे आहेत, ह्या जिल्ह्याचं पीक विम्याचं कॅल्क्युलेशन बाकी आहे। थोड्या दिवसामध्ये आता पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण होईल। धन्यवाद शेतकरी बंधू भगिनींनो, पीक विम्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या। आपण जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर पहिल्यांदा आपण चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर गरजू व्यक्ती पण आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून सहकार्य करा।